नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. प्रोजेक्टवरती सर्व टीमने जोमाने काम करायला सुरुवात केली होती. राधा आणि रुचाही अगदी झोकून देऊन काम करत होत्या. प्रोजेक्ट चालू होऊन बघता बघता 1 महिना उलटला होता. प्रोजेक्ट ही अगदी प्रगतीपथावर होता. इंद्राचे या प्रोजेक्टबरोबर आणखीही बरेच प्रोजेक्ट चालू होते. त्या प्रोजेक्टचे कामही अगदी विजेच्या गतीने पुढे सरकत होते. इंद्राच्या इन्कममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली होती आणि इंद्रनीलची होत असलेली भरभराट पाहून शनायाला तिच्या निर्णयावर पुन्हा पुन्हा पश्चाताप होत होता. तिने कितीही प्रयत्न केले तरी इंद्रा तिच्याकडे पुन्हा येण्यास तयार नव्हता. तो तर तिच्याकडे पाहण्यासही तयार नव्हता. ती फक्त शर्माची बिझनेस पार्टनर आहे म्हणून तो तिला ऑफिसमध्ये येऊ देत होता, नाहीतर त्याने तिला ऑफिसमध्ये पायही ठेवून दिला नसता. ती तिचे सर्व प्रयत्न करत होती. आता तिचे पेशन्स संपत चालले होते. तिने कितीही प्रयत्न केले तरी इंद्रा तिला रिस्पॉन्स देत नव्हता आणि हे पाहून तिच्या अंगाची लाही लाही होत होती. मुळात तो इंद्रनील पटवर्धन आहे, ती हेच विसरली होती. तो एकदा केलेला विश्वासघात कधीच विसरत नव्हता आणि पुन्हा कधी त्या माणसाला जवळ करत नव्हता. आता शनायाला नेहमी राहून राहून असे वाटत होते की इंद्रा राधाकडे अट्रॅक्ट होत आहे. त्याची राधाकडे पाहण्याची इंटेन्स नजर बघून शनायाचा पारा अजूनच वाढवत होता. साधा पंजाबी ड्रेस घालून आज शनाया ऑफिसमध्ये आली होती. विशेष म्हणजे आज तिचा बर्थडे होता. इंद्रनील राधाकडे अट्रॅक्ट होत आहे आणि राधा नेहमी साध्या सिंपल अटायरमध्ये असते, तर आपणही राधासारखे साधे राहिले तर तो आपल्याकडेही अट्रॅक्ट होईल म्हणून ती आज साधा पंजाबी ड्रेस घालून आली होती. गुड मॉर्निंग राधा. नुकत्याच ऑफिसमध्ये एंटर केलेल्या रुचाने राधाला विश केले. गुड मॉर्निंग. राधानेही रुचाला हसून ग्रीट केले. तेवढ्यात रुचाचा फोन जोरजोरात वाजू लागला. रुचाचा फोन वाजत आहे तरीही ती रिप्लाय देत नाही म्हणून राधाने रुचाकडे बघून काहीशा विचारातच असलेल्या रुचाला आवाज दिला. रुचा, रुचा, लक्ष कुठं आहे तुझे? कधीचा फोन वाजत आहे, उचल ना पटकन. विचारातून बाहेर येत हो हो म्हणून रुचाने फोन कानाला लावला. हा बाबा, बोला. रुचा नाराजीत कानाला फोन लावत बोलली. रुचा, मी तुला काल बोललेल्या गोष्टीवर विचार केला का? बाबांनी समोरून विचारले. बाबा, मी तुम्हाला कालच बोलले ना, मला आत्ताच लग्न नाही करायचे. आता कुठे माझे फर्स्ट इयर झाले आहे. अजून तर MBA पूर्ण करायचे आहे, करिअर करायचे आहे. मी नाही तयार, मला आत्ताच लग्न नाही करायचे. तिच्या लग्न शब्द उच्चारताना श्लोकचा चेहरा डोळ्यासमोर आला. श्लोकचे आजूबाजूला असणे तिला आवडू लागले होते, परंतु ती एक सामान्य घरातील मुलगी होती, तो भारतातील श्रीमंत घरातील. त्यामुळे ती नेहमीच अंतर ठेवून वागत होती. पण जेव्हा लग्नाचा विषय निघाला तिला काही सुचेना बंद झाले. रुचा, रुचा, बाबांनी पुन्हा आवाज दिला. हा बाबा. तिने विचारातून बाहेर येत मी ऐकते बाबा. रुचा, अभि चांगला मुलगा आहे, मुंबईमध्ये चांगला जॉब आहे. तू तर लहानपणापासून त्याला ओळखते, मग प्रॉब्लेम काय आहे? सर्व चांगलेच आहे. तुला होच म्हणावे लागेल. तू रविवारी घरी ये, आत्याकडील सर्व येणार आहेत. बाबा प्लीज, मला आत्ताच लग्न करायचे नाही. रुचा बाबांची समजवण्याचा प्रयत्न करत बोलली.
रुचा, आत्या नाराज होईल. तिने माझ्यासाठी खूप केले आहे. मी तिला नाही म्हणू शकत नाही. तुला हे लग्न करावेच लागेल. बाबांना मान खाली घालायला लावू नकोस. मी आत्याला शब्द दिला आहे. प्लीज बाळा, मी हात जोडतो तुझ्यासमोर. नाही म्हणू नको. बाबा, प्लीज अशी हात जोडण्याची भाषा करू नका. माझे शिक्षण तरी पूर्ण होऊ द्या. आता ती हतबल झाली होती. मी तुम्हाला कसे समजावू? रुचा बाबांना समजावण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. तू जर फक्त शिक्षणासाठी या लग्नाला नकार देत असशील, तुला जर पुढे शिकायचे असेल तर मी अभिला समजावतो. तुझे शिक्षण नाही थांबू देणार. आता तरी हो बोल. माझ्यासाठी या लग्नाला हो म्हण. बाळा, बाबा रुचाला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते. फोनवरील रुचाचे बोलणे राधा बराच वेळ ऐकत होती. तिला कोणता विषय चालू आहे याचा तर अंदाज आलाच होता. ती रुचा शेजारी जाऊन उभा राहिली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिच्या खांद्यावर ठोपटून तिला आश्वस्त केले. काका, तुम्ही काळजी करू नका. मी रुचाला समजावते. ती या लग्नाला नक्की तयार होईल. तुम्ही बिनधास्त आत्यांना रविवारी बोलवा. घ्या, मी रुचाकडे फोन देते. तिच्याबरोबर बोला. ती रुचाच्या कानाला पुन्हा फोन लावत बोलली. हो बाबा, मी या लग्नासाठी तयार आहे. मी या रविवारी येते घरी. रविवारी आत्यांकडील लोकांना बोलवून घ्या. आता रुचानेही बाबांना होकार कळवला. आता तिचा नाईलाज झाला होता. ती बाबांना नाही म्हणूच शकली नाही. म्हणून फायनली ती लग्नासाठी तयार झाली होती. ठेवते बाबा, म्हणून तिने फोन ठेवला. हो बाबा, मी या लग्नासाठी तयार आहे. तेथून केबिनमध्ये जात असलेल्या श्लोकच्या कानावर हे वाक्य पडले. तो 2 मिनिटे तिथेच थांबला. रुचाचा आवाज तर त्याला ओळखू आलाच होता, परंतु कन्फर्म करण्यासाठी तो केबिनच्या दारात थांबला आणि ज्या बाजूने आवाज येत होता तिकडे नजर फिरवली. आता मात्र त्याची खात्री झाली. हो, जे शब्द त्याने ऐकले होते ते रुचाचेच होते. 2 दिवस कामात असेच निघून गेले. रुचाने लग्न हा विषय तर तूर्तास बाजूला ठेवला होता, परंतु श्लोक, तो मात्र अस्वस्थ झाला होता. कितीही मोठ्या बिझनेस घराण्यातील असला तरी त्याच्यावरती मालतीताईंचे संस्कार होते. इंद्राबरोबरच मालतीताईंनी श्लोकवरतीही अगदी स्वतःच्या मुलासारखे संस्कार केले होते. वैशाली, श्लोकची आई, ती तर नेहमी तिच्या पार्टीमध्ये बिझी राहत असे. मुळात वैशालींच्या माहेरी खूप श्रीमंती होती आणि त्या पैशात वाढलेल्या होत्या. त्यामुळे राहणीमानही त्याच प्रकारचे होते. घरात वेळ देणे, मुलांना संस्कार देणे या गोष्टींकडे त्यांच्याकडे कधीच वेळ नव्हता. याविरुद्ध मालतीताई, ज्या अगदी सामान्य कुटुंबातील होत्या, त्यांनी पूर्ण पटवर्धन कुटुंबाची धरा आपल्या हातात घेतली होती. एकदम साध्या पण संस्कारी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मालती, त्यांनी 4ही मुलांना खूप चांगले संस्कार दिले होते. कितीही पैसा असला तरी त्यांच्या मुलांमध्ये पैशांचा गर्व अजिबात नव्हता. हेच कारण होते की राधाला त्यांनी पटकन आपली मैत्रीण म्हणून स्वीकारले होते. हाच गुण श्लोकमध्येही होता. कोणताही पैशाचा गर्व त्याच्यामध्ये नव्हता. त्याचाच परिणाम म्हणून अगदी गरीब कुटुंबातील असून सुद्धा रुचा त्याच्या मनामध्ये घर करून बसली होती. या 2 दिवसात तर त्याला अगदी पक्के झाले होते. रुचाबद्दल असलेली त्याची ओढ हे फक्त अट्रॅक्शन नाही तर त्याचे खरे प्रेम आहे आणि कोणत्याही परिस्थितीत तो तिला दूर जाऊ देणार नव्हता. मग त्यासाठी त्याला काहीही करायला लागले तरी ते करण्यासाठी तो तयार होता. श्लोकचे 2 दिवस झाले कामात अजिबात लक्ष नव्हतं. तो हरवल्यासारखा वाटत होता. तो आताही त्याच्या केबिनमध्ये बसून काहीशा विचारात हरवलेला होता. तेवढ्यात मे आय कम इन सर, गोड आवाज त्याच्या कानावर पडला. यस, वर न बघताच त्याने रिप्लाय दिला. त्याने ए म्हणताच रुचा केबिनमध्ये येऊन समोरच्या चेअरजवळ उभा राहिली. सीट मिस रुचा. आता त्याने तिच्याकडे बघत चेअरकडे बसण्यासाठी खुणवले. यस सर बोलत ती समोर चेअरवर बसली. बोला मिस रुचा. तो तिच्यावर नजर रोखून बोलला. आज सरांचा मूड खराब दिसत आहे, ती स्वतःच्या मनाला बोलली. सर,
मला सुट्टी पाहिजे होती, ती घाबरत बोलली. तो अजूनही तिला रोखून बघत होता. उद्या सुट्टीच आहे, संडे आहे, विसरलात का? नाही सर, अजून 2 दिवसांची सुट्टी पाहिजे. ओ, शर्माबरोबरचा नवीन प्रोजेक्ट सुरू झाल्यापासून सर्व स्टाफ श्लोकला रिपोर्ट करत होता. रिचा आणि राधा सोडून त्या दोघीही इंद्राला रिपोर्ट करत होत्या. त्यामुळे रुचाला सुट्टीसाठी श्लोककडेच जाणे भाग होते. काही विशेष नाही म्हणजे एकदम 3 दिवस सुट्टी मागत आहात? तिच्यावरती असलेली नजर न हटवता श्लोकने विचारले. रुचा त्याची ती इंटेन्स नजर पाहून थोडी गडबडली. मान खाली घालून ती बसलेली होती, परंतु रोखलेली नजर न बघताही तिला घाबरण्यास पुरेशी होती. आता त्याच्याकडे बघून, नाही सर, काही विशेष नाही, घरी जायचे होते, ती बोलली. ओके, म्हणजे काही विशेष नाही तर फक्त घरी जायचे आहे? तर त्याने थोडे रागातच रुचाला विचारले. हो सर, फक्त घरी जायचे आहे. तिला आत्ताच ऑफिसमध्ये कोणाला लग्नाबद्दल सांगायचे नव्हते. मुळात तीच या लग्नासाठी तयार नव्हती. ती घरी जाऊन आणखी एकदा बाबांसोबत बोलण्याचा प्रयत्न करणार होती. ती काहीशा विचारात हरवलेली होती आणि श्लोक तिच्यावरची नजर हटवण्यास तयार नव्हता. काहीशा विचारात ती हरवलेली बघून त्याने टेबलवर टॅप करून तिला भानावर आणले. भानावर येत तिने नजर वर करून त्याच्याकडे बघितले. आज पहिल्यांदाच तिला त्याची नजर काही रागात असल्यासारखी वाटली. ती नजर तिला घाबरण्यास पुरेशी होती. तरीही हिंमत करून तिने त्याच्या नजरेचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. ती आता त्याच्यावर नजर टिकवून त्याची नजर ओळखण्याचा प्रयत्न करत होती, परंतु तरीही त्याने नजर हटवली नाही. आज तिला त्याच्या नजरेत काहीतरी वेगळे भाव जाणवले. दोघांच्या नजरा एकमेकांमध्ये मिसळल्या. दोघे एकमेकांच्या नजरेत अगदी खोल बुडाले होते. त्या नजरेतील खोल समुद्राचा ठाव घेण्याचा प्रयत्न दोघेही करत होते. हा नजरेचा खेळ जवळजवळ 5 मिनिटे चालू होता. दोघेही मागे हटण्यास तयार नव्हते. टिंग टिंग. अचानक श्लोकचा फोन वाजला आणि त्याची तंद्री भंग झाली. त्याने समोर ठेवलेला फोन कट केला आणि सरळ तिच्या चेअर मागे येऊन थांबला. ओके, तर मिस रुचा, तुम्हाला 3 दिवस घरी जायचे आहे. त्याचा अगदी कानाजवळून आवाज आला. इतक्या जवळून आलेल्या आवाजाने ती दचकली. तिच्या मागे उभा राहायच्या आधी त्याने केबिन लॉक केली, बरोबर CCTVही बंद केला होता. हो सर, तिने थरथरत उत्तर दिले. 3 दिवस घरी जायचे आहे. पुन्हा तोच कडक आवाज अगदी कानाजवळून आला. आता ती थोडी शहारली. त्याचे गरम श्वास तिच्या कानावर आपटत होते. इतक्या जवळ जाणवणाऱ्या श्वासाबरोबर ती अस्वस्थ झाली. ती पटकन चेअरवरून उठून उभा राहिली, परंतु मागे मान वळवून बघण्याची हिंमत झाली नाही. आता तर तो आणखी तिच्या जवळ सरकल्यासारखे तिला जाणवले. तिने तिचे अंग आकसून घेतले. तो अगदी तिच्या मागे उभा होता, पण तिला अजून स्पर्श केला नव्हता, परंतु त्याच्या प्रेझेन्समुळेच ती थरथरली. मिस रुचा, जायचे आहे ना गावी? जावा, तो अगदी तिच्या कानात ओठ नेत बोलला आणि त्याच्या त्या स्पर्शात तिचा रोम शहारून उठला. हो सर. थरथरत एवढाच शब्द तोंडातून बाहेर येऊ लागला. ती दरवाजाकडे विजेच्या गतीने पळाली. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो तर लॉक होता. बिचारी रुचा. तिने अविश्वासाने मागे वळून बघितले. तो खट्याळ निराश हसत तिलाच बघत होता. रुचाला दुसऱ्या कोणाची होण्याचा विचार त्याच्या मनात फिरत होता, पण नकाराची भीतीही होती. तो आत्ता भयानक अस्वस्थता, ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती, अशा फिलिंग्स तो अनुभवत होता. रुचासोबतचा प्रत्येक संवाद न बोललेल्या शब्दांनी आणि उत्कंठापूर्ण नजरेने तो करू पाहत होता. परंतु रुचा तिला डोळ्यात दिसत होते, परंतु मन मानायला तयार नव्हते. श्लोक भावनांनी असह्य होऊन तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवून तिला मागूनच मिठीत ओढतो आणि झोकून देतो, स्वतःला तिच्या मिठीत, कोणताही विचार न करता. आजचा भाग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.